नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र शिवाजी गायकवाड चॅनलमध्ये आपलं आज स्वागत आहे। आज आपण धाराशिव जिल्ह्यातील मेंढा गावी आलेलो आहे। आपण एका मकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। ह्या मक्यावर शेतकऱ्याचा संपर्क झाला, शेतकऱ्यांचा फोन आल्यामुळे मी अर्जंट आलेलो आहे। त्यांनी म्हणले मक्यावर मी कोराजन आणि इतर कीटकनाशक फवारलं पण आळी गेलेली नाही। मग ह्या शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन देणार आहे की कुठलं औषध फवारल्यानंतर मक्याची जी बघा ही घाण इकडे सर हे बघा, ह्या शेतकऱ्यानं 2 औषधं फवारलेत तरी पण हे बघा किती घाण झालेला आहे मका। त्या पगारामध्ये आळी असते अशी बुडात बघा, हे बघा झालंय का हे अशा पद्धतीनं ह्या मक्यामध्ये घाण झालेली आहे। ह्या मक्यावर आळीचा एक अटॅक झालेला आहे, त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना अर्जंट फवारणी करणं गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी झालेला आहे बघा, मका चांगली आहे बघा, आता बऱ्याच ठिकाणी झालेला आहे। तर ह्या शेतकऱ्याला माझं एक सजेशन आहे की या शेतकऱ्यांनी फवारत असताना सर्वांना परिचित आहे औषधं, सर्वांना परिचित आहेत, पण 2 घटक असलेलं याला औषध फवारणी करणं गरजेचं आहे। नोहाल्युरॉन आणि इमेमॅक्टिन बेन्झोएट ह्या 2 कॉम्बिनेशनचं औषध जर तुम्हाला मार्केटमध्ये जर तुम्हाला जास्त माहिती असणारं बॅराझाइड हे तुम्हाला माहित आहे। नंतर क्रिस्टल कंपनीचं एक्स्ट्रा प्रोक्लेम म्हणून पण आलेला आहे, त्यामध्ये पण तोच घटक आहे। आणि शिवालिकचं ब्रॅका नावाचं पण औषध आहे। अशा 3 प्रकारचं कुठले औषध तुम्ही मार्केटमधून घ्या, त्यामध्ये नोहाल्युरॉन प्लस इमेमॅक्टिन बेन्झोएट अशा कंटेंट असले जर तुम्ही औषध फवारलं, त्यामध्ये तुमची कोंबाऱ्यात असलेली आळी पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल। आणि फवारत असताना एक सर्वांनी माझं समजून घ्या, फवारत असताना आता इथं पाणी चालू आहे बघा, स्प्रिंकलर चालू आहे, तर तुम्ही फवारत असताना काय करायचं, इथं पाणी दिल्यामुळं किंवा सकाळ सकाळी ह्याच्यावर दवबिंदू असतात, अशा पद्धतीने दवबिंदू असल्यामुळे तुम्हाला औषध बुडामध्ये जाण्यासाठी सोपं जाईल। कसं आहे, इथं पाण्याचा थेंब जर असेल तर तुम्ही असं फवारणी व्यवस्थित केली तर जे थेंब आहे पूर्णपणे तुमच्या कोंबाऱ्यात जाईल आणि जी बुडात जी आळी गेलेली आहे ती पूर्णपणे आळीचा नायनाट होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करत असताना सर्वात महत्वाचं काय करायचं, फवारत असताना पूर्णपणे कोंबाऱ्यामध्ये पाणी जाईल अशा पद्धतीने फवारणी करणं गरजेचं आहे। आणि फवारत असताना परत एकदा सांगतो, कुठल्या कंटेनचं औषध घ्यायचं, नोहाल्युरिन प्लस इमेमॅक्टिन बेन्झोएट अशा पद्धतीचं कुठल्याही कंपनीचं तुम्ही औषध घेतलं तरी चालेल। पण औषध घेत असताना त्यामध्ये भरपूर कंपन्या आहेत, पण ह्या घटकातच औषध घेणं गरजेचं आहे, कारण इतर औषधाचा ह्याच्यावर काही परिणाम होत नाही। दुसरे तुम्ही कीटकनाशक फवारले तर आळी कोंबाऱ्यातली जात नाही, त्यामुळे तुम्ही फवारत असताना अशा प्रकारची फवारणी करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा, लाईक करा। धन्यवाद। कृषी मित्र शिवाजी गायकवाड।